माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयातनं आता तात्पुरता दिलासा मिळताना बघायला मिळतोय। त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। तसंच आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला या संदर्भात नोटीस जारी केली आहे। सुनावणी पूर्ण होईपर्यंत माणिकराव कोकाटेंना आता हा तात्पुरता दिलासा पाहायला मिळतोय। या सगळ्या संदर्भात हायकोर्टामध्ये सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचं माणिकराव कोकाटेंनी ठरवलेलं, त्यानुसार त्यांनी दाद मागितलेली आणि आता सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमध्ये ही बाब समोर आली की सुनावणी पूर्ण होईपर्यंत माणिकराव कोकाटेंना हा दिलासा असेल, त्यामुळे तुर्तास तरी त्यांची आमदारकी जाणार नाही असं आता स्पष्ट झालंय। गेल्याच आठवड्यामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या होत्या त्यानंतर माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद तर आपलं गमवावं लागलेलं होतं। त्यांची खाती आधी काढून घेण्यात आलेली, नंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला जो मंजूरही करण्यात आला आणि आता सध्या ते आमदारकी वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायत आणि तुर्तास सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना दिलासा मिळाल्याचं चित्र बघायला मिळतंय। सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात आज सुनावणी झालेली आहे आणि तिकडे माणिकराव कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं तुर्तास तरी सांगण्यात आलेलं आहे। राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने नोटीस दिली आहे। सदनिका प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना शिक्षा जी झालेली होती ती न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर त्यांची मंत्रिपदाची खाती जी आहे ती काढून घेण्यात आलेली होती। मग त्यांच्या आमदारकीचं काय हे चित्र, हा प्रश्न सगळीकडे विचारला जात होता। यानंतर माणिकराव कोकाटेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचं ठरवलं आणि आता सुप्रीम कोर्टाकडून त्यांना तात्पुरता दिलासा पाहायला मिळतोय। तात्पुरती स्थगिती शिक्षेला मिळालेली आहे आणि त्यासोबतच आमदार म्हणून त्यांना अपात्र ठरवलं जाणार नाही असंही सांगण्यात आलंय। सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, सर्वोच्च न्यायालयात आज नेमकं काय काय घडलं आणि जी नोटीस राज्य सरकारला देण्यात आलेली आहे त्या नोटीसमध्ये नेमकं काय? सोमेश, सर्वोच्च न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे हे त्यांच्या शिक्षेविरोधात अपिलामध्ये आले होते। त्यांना शिक्षा सुनावली होती ट्रायल कोर्टाने आणि त्यानंतर ते उच्च न्यायालयामध्ये गेले होते। उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेवर स्थगिती दिली नाही, त्यांना शिक्षा कायम ठेवली। त्यानंतर माणिकराव कोकाटेंचा मंत्रिमंडळातून राजीनामा झाला। पुढे ते आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आले, कारण माणिकराव कोकाटेंची आमदारकी सुद्धा गेली असती। 2 वर्षांची शिक्षा होती, त्यामुळे नियमाप्रमाणे त्यांना आमदार म्हणून अपात्र करावं लागलं असतं। तर माणिकराव कोकाटे हे सर्वोच्च न्यायालयात आले। त्यांनी म्हटलं की माझ्या शिक्षेवरती मला स्टे पाहिजे, जोपर्यंत सुनावणी होत नाहीये तोपर्यंत। तेव्हा न्यायमूर्तींनी असं म्हटलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे कन्व्हिक्शन आहे तेच चॅलेंज केलं गेलेलं आहे, तर त्या कन्व्हिक्शनवरती स्टे द्यायला काही हरकत नाही, कारण कन्व्हिक्शनची कल्पना ही पूर्णपणे वेगळी आहे शिक्षेची कायद्याच्या दृष्टीने। त्यामुळे त्यांनी या शिक्षेवर स्थगिती दिली। याचा अर्थ असा आहे की माणिकराव कोकाटे यांना आता अटकही होणार नाही, त्यांना कारागृहातही जावं लागणार नाही, त्याशिवाय त्यांची आमदारकीही वाचलेली आहे आणि त्यांना शिक्षेवरती स्थगिती म्हणजे त्यांना एक प्रकारे हा सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय। आता सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की पुढील तारखेपर्यंत माणिकराव कोकाटे यांना शिक्षेवर स्थगिती राहील। याचा अर्थ असाही काढला जाऊ शकतो की पुढील तारखेपर्यंत राहील। याचा अर्थ बऱ्याचदा असं होतं की सर्वोच्च न्यायालयात ही अंतरिम स्थगिती एक्सटेंड होत राहते आणि जोपर्यंत पूर्ण सुनावणी होत नाही तोपर्यंत ही स्थगिती तशीच राहते। त्यामुळे एक प्रकारे माणिकराव कोकाटेंना दिलासाच मिळालाय। परंतु माणिकराव कोकाटे यांच्या अधिकारांवर काही बंधनं राहणार आहेत का, ते मंत्री होऊ शकणार आहेत की नाही, या सगळ्या प्रकरणी कदाचित सर्वोच्च न्यायालय काही सविस्तर त्यांच्या आदेशामध्ये। सोमेश, तुला थोडंसं थांबवतोय मी। या प्रकरणातले याचिकाकर्ते आशुतोष राठोड आता दूरध्वनीवरून आपल्यासोबत आहेत। आशुतोष राठोडजी, आपल्यापर्यंत ही बातमी पोहोचली असेल, सर्वोच्च न्यायालयाने आता स्थगिती दिलेली आहे या शिक्षेबद्दल आणि सांगितलेलं आहे की आमदारकी काही जाणार नाहीये कोकाटेंची। आपली पहिली प्रतिक्रिया न्यायालयाच्या या निर्णयावर? हो, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की माणिकराव कोकाटे साहेब यांची आमदारकी तूर्त वाचलेली आहे। परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की या काळात त्यांना कोणताही पद स्वीकारता येणार नाही, म्हणजे मंत्री किंवा महामंडळाचे अध्यक्ष असं कोणतंही पद त्यांना स्वीकारता येणार नाही असे निर्देश कोर्टाने दिलेत असं आपलं म्हणणं आहे? असे स्पष्ट लेखी निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी आजच्या आदेशात दिलेले आहेत। बरं, म्हणजे राज्य सरकारला जी नोटीस सुप्रीम कोर्टाने दिली त्याच्यामध्ये हे निर्देश आहेत असं आपलं म्हणणं आहे? हो, आज मी स्वतः सुनावणीच्या दरम्यान उपस्थित होतो। मी हे अतिशय एक ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून जबाबदारीने आपल्याला सांगत आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहे
की जोपर्यंत ही सुनावणी चालेल या दरम्यान कोकाटे साहेब यांना कोणतेही कॉन्स्टिट्युशनल पोस्ट स्वीकारता येणार नाही. बरं, आणखी एक मुद्दा जो न्यायालयाने सांगितलाय, जसं आमच्या प्रतिनिधींकडून आम्हाला कळतंय की त्यांना तुर्तास अटकही होणार नाहीये, असंही सांगितलंय कोर्टाने की त्यांना अटकही केली जाऊ शकत नाही आणि आमदारकी त्यांची जाणार नाही. हो, बरोबर आहे. त्यांची पुढील तारखेपर्यंत आमदारकी जाणार नाही आणि त्यांना अटकही करता येणार नाही, हे म्हणणं बरोबर आहे. बरं, मग आता आपली पावलं काय असणार आहेत? कारण कोर्टाने तर ही सध्या तरी त्यांना स्थगित, म्हणजे एक प्रकारे दिलासाच त्यांना म्हणावा लागेल. आपली पावलं काय आता? हा म्हणजे तूर्त दिलासा आहे आणि काही नाही, सुनावणीमध्ये आपली कायदेशीर बाजू मांडणे आणि जे अभिलेखावर उपलब्ध आहे ती प्रक्रिया पार पाडणे. बर, पण याच्यासाठी आपण आणखी काही गोष्टी कोर्टासमोर सादर करणार आहात? कारण आता जसं आपण म्हणतोय की आमदारकीही तुर्तास वाचलेली आणि अटकही तुर्तास होत नाही, आणि आपण ज्या पद्धतीने कोर्टामध्ये गेलेला होता त्या सगळ्या प्रकरणाबद्दल सुरू असताना अटकेसाठी आम्ही आग्रही नाही आहोत. बरं, परंतु जे लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 ची अंमलबजावणी झालेली नाही, तर त्यासाठी सुनावणीमध्ये बाजू मांडण्याचा अधिकार असल्याने आज व्हॅकेशन कोर्ट असल्याने सविस्तर सुनावणी झालेली नाही. जानेवारीमध्ये सविस्तर सुनावणी होईल. सविस्तर सुनावणीमध्ये मेहरबान माननीय सर्वोच्च न्यायालय दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर योग्य तो निर्णय देईल असा विश्वास आहे. आता पुढची तारीख नेमकी कोणती आली आहे या संदर्भात आपण काही माहिती देऊ शकता? कोर्ट असल्यामुळे आज तारीख मिळालेली नाही, परंतु रजिस्ट्री मधनं ती तारीख मिळेल पुढच्या 1-2-3 दिवसात. पण ती पुढच्या 15 दिवसातलीच असेल, आठवड्याभरातली असेल, असं काही सांगू शकता आपण? नाही, ती 1 महिन्यानंतरची असेल. बर बर, आशुतोष राठोडजी, खूप खूप धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. तर या घडीची मोठी अपडेट आहे. माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टामध्ये तुर्तास स्थगिती मिळते त्यांच्या शिक्षेला, आणि त्यांना दिलासाही मिळतोय, कारण तुर्तास तरी त्यांची आमदारकी जी आहे ती जाणार नाहीये, आमदार म्हणून त्यांना अपात्र ठरवण्यात येणार नाही असं कोर्टाने आता सांगितलेलं आहे. राज्य सरकारला नोटीस दिली आहे, ज्याच्यामध्ये काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत, आणि जसं आता याचिकाकर्त्यांनी सांगितलं, मात्र या दरम्यान कोणतंही मंत्रिपद, महामंडळाचं अध्यक्षपद हे मात्र कोकाटे यांना स्वीकारता येणार नाही असं राज्य सरकारला सांगितल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता कोकाटे या संदर्भात नेमकी कशी पावलं टाकतात पाहणं महत्वाचं आहे. सोमेश खोलके पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. सोमेश, जसं आता याचिकाकर्त्यांनी सांगितलं की हा दिलासा जरी असला तरी कोणतंही पद हे कोकाटेंना स्वीकारता येणार नाहीये. नक्कीच. आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सूर्यकांत यांनी असं म्हटलं की मीन वाईल, म्हणजे यांच्या शिक्षेला आम्ही स्थगिती देतोय जोपर्यंत त्यांच्या आमदारकीला अपात्र ठरवण्याचा मुद्दा आहे तोपर्यंत. पण दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाने हे देखील म्हटलंय की कोणत्याही प्रकारचे अधिकार त्यांना वापरता येणार नाही. आता याचा अर्थ हे अधिकार कशा स्वरूपाचे आहेत? म्हणजे कार्यकारी स्वरूपाचे अधिकार आहेत का? त्यामध्ये मंत्री पद स्वीकारणं असतं, महामंडळाचं अध्यक्ष पद स्वीकारणं असतं, किंवा कोणत्याही स्वरूपाची एक्झिक्युटिव्ह पोस्ट ही त्यांना स्वीकारता येणार नाहीये का? किंवा दुसऱ्या बाजूला जर अधिकार वापरता येणार नाही, याचा अर्थ आमदार म्हणून सुद्धा माणिकराव कोकाटे यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांवर सुद्धा स्थगिती एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे का? किंवा सोमेश, तुला थोडंसं थांबवतोय मी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महबूब शेख आता आपल्यासोबत आहेत. महबूब शेखजी, आपल्यापर्यंत बातमी पोहोचलेली असेल, कोकाटेंना दिलासा मिळालेला आहे सुप्रीम कोर्टाकडनं, आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, असं आहे की आता मुळात ती ऑर्डर बघायला पाहिजे, आणि हे अनाकलनीय आहे. खरं तर हायकोर्टानं त्यांना जामीन दिला होता. जामीन दिल्यावर त्यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायची खरं घाई करायची काही गरज नव्हती. आणि राहुल गांधींच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांनी अल्टरनेट रेमेडी हायकोर्ट आहे, तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात कसं आला असं म्हणणारं सुप्रीम कोर्ट हे माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणात अगदी शिक्षेला स्थगिती द्यायची दिलासा का देतंय? कारण मुळात खालच्या कोर्टात ट्रायल ज्या वेळेला सुरू असते त्यावेळेला वरचं कोर्ट शिक्षेला स्थगिती देतं, आणि शिक्षेला स्थगिती दिला त्याचा बर्डन त्या ऑर्डरचं आपोआप हायकोर्टात ज्यावेळेला केस चालेल त्यावेळेला ते असणार आहे. आणि मुळात असं होत नाही. हायकोर्टानं त्याच्यावर शिक्षेला स्थगिती द्यावी न द्यावी हा हायकोर्टाचं मॅटर ज्यावेळेला डिसाईड होईल, हायकोर्टात ज्यावेळेला ठरल त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं निर्णय घ्यायचा असतो. आता हायकोर्टानं न ठरवता सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतला, खरं तर हे अनाकलनीय आहे. आणि ज्या सुप्रीम कोर्टाला 3-3 वर्ष पक्ष कुणाचे हे सांगायला वेळ नाही, त्याला 2 दिवसात माणिकराव कोकाटेंच्या स्थगिती द्यायला वेळ आहे, हे मात्र आश्चर्य. महबूब शेखजी, धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आता आपल्यासोबत आहेत.
सुषमाताई, आपल्यालाही ही बातमी पोहोचलेली असेल, सध्या तरी अटक होणार नाहीये कोकाटेंना आणि आमदारकीही त्यांची सध्या वाचलेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया याबद्दल? नाही, या संदर्भाने मला वाटतं 2-3 दिवस आधी पण प्रतिक्रिया देताना मी सांगितलेलं होतं की विधिमंडळाचे सदस्य किंवा संसदेचे सदस्य यांना काही विशेषाधिकार असतात. त्या विशेषाधिकारानुसार जे प्रिव्हिलेज मिळतात त्यातलं सगळ्यात महत्वाचं प्रिव्हिलेज ते अटकेपासून संरक्षणाचा अधिकार. त्यामुळे अटकेपासून संरक्षण मिळणं हे ओके आहे. अगदी त्याच वेळेला त्यांनी कुठल्याही इतर महामंडळ किंवा जी लाभदायी पदं आहेत सरकारची त्या लाभदायी पदांवर त्यांनी राहता कामा नये किंवा त्यांना राहता येणार नाही. ही न्यायालयाची चौकट अगदी बरोबर आहे. पण यातला कॉन्ट्रडिक्टरी पार्ट काय आहे की जो न्याय माणिकराव कोकाटेंच्यासाठी आहे किंवा माणिकराव कोकाटेंना ज्या पद्धतीने ट्रीट केलंय, मग अशाच पद्धतीने संसद सदस्य असणाऱ्या राहुलजींना का ट्रीट केलं गेलं नाही किंवा तो न्याय त्यांच्यासाठी का दिला नाही. जसं महबूब शेख यांनी म्हटलं की 3 वर्षांपासूनचा पक्ष कुणाचा चिन्ह कुणाचं हा निकाल प्रलंबित, त्याचा निकाल अजिबात येत नाही. माणिकराव कोकाटेंचा मात्र 72 तासांच्या आत निकाल येतो. तेव्हा निश्चितपणे काही कॉन्ट्राडिक्शन्स तयार होतात आणि त्या कॉन्ट्राडिक्शनवरती बोलण्याचा किंवा त्यावर प्रश्न निर्माण करण्याचा अधिकार हा मिळतो. धन्यवाद सुषमाताई या सगळ्या सविस्तर आपल्या प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.